नमस्कार, लेखनीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। रिलायन्सच्या विषारी पाण्यामुळे अंबा नदीत हाहाकार, मासे झाले मृत, मच्छीमार उद्ध्वस्त। अंबा नदीतील रिलायन्सच्या प्रदूषणामुळे मच्छीमार संकटात। प्रसाददादा भोईर, शिवसेना उभाटा, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख हे आक्रमक झाले असून फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे। रिलायन्स कंपनीकडून अंबा नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे सोडण्यात येणाऱ्या विषारी रासायनिक सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाविरोधात शिवसेना पक्ष आक्रमक झाला आहे। यामुळे स्थानिक मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली। आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले। या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे रिलायन्स कंपनीकडून केमिकलयुक्त आणि विषारी सांडपाणी थेट अंबा नदीत सोडले जात आहे। या रासायनिक प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावत आहेत। असे मच्छीमारांनी पकडलेल्या मासळीला ही रासायनिक वास येत असल्याचे त्यांनी सांगितले। बाजारात ती मच्छी विकल्या जात नाही, ज्यामुळे हजारो भूमिपुत्रांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। जय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने MPCB यावर तात्काळ कारवाई केली नाही तर जनआंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा सुद्धा प्रसाददादा भोईर यांनी दिला आहे। प्रांताधिकारी यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते। सदर शिष्टमंडळात पेन तालुका प्रमुख समीर म्हात्रे, माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, पेन शहर प्रमुख सुहास म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख भगवान पाटील, तालुका युवा अधिकारी योगेश पाटील, विभाग प्रमुख नंदू म्हात्रे, दीपक पाटील, चंद्रहास म्हात्रे, जयराम बडे आदी उपस्थित होते। बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज। रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान। रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीच्या माध्यमातून जे सांडपाणी सोडलं जातं, केमिकलयुक्त पाणी अंबा नदीच्या खोऱ्यामध्ये सोडलं जातं, त्यामुळे अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रदूषित होऊन येथील जीवनमानावर देखील परिणाम होतो आहे। येथील जी मच्छीमार आहेत त्यांच्या देखील व्यवसायावर फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो आहे। अगदी खाडीतून फेरफटका मारला तर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी येते, केमिकलयुक्त पाण्याची मोठी दुर्गंधी येते। मच्छी पूर्ण मेली जाते आणि ती अगदी मेलेली मच्छी पाण्यावर तरंगताना दिसते। कित्येक दिवस हा प्रश्न अगदी गंभीर स्वरूपाचा बनत चाललेला आहे आणि त्यामुळे या मच्छीमारांनी एकत्रित येऊन आज प्रांत कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे। तातडीने त्याचे सॅम्पल्स घेऊन आणि त्या जे काही सेडिमेंट्स आहेत त्यामध्ये कोणते केमिकलचे जे अगदी आपल्या शरीराला घातक आहेत अशा केमिकल अनट्रीटेड केमिकल जे पाण्यामध्ये सोडलं जाते त्या बाबतीत तातडीने MPCBने आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी आणि अगदी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे या कंपनीवर लागू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। प्रांत साहेबांनी अगदी तातडीने येत्या 24 तासामध्ये MPCBला अशा प्रकारचे सॅम्पल्स घेऊन ते अगदी लॅबोरेटरीमध्ये पाठवून त्याची ज्या घातक केमिकलचा त्या पाण्यामध्ये शिरकाव झालेला आहे त्याची तपासणी करण्यात येईल असं त्या माध्यमातून आम्हाला आश्वासन दिलं आहे।